महादेवाच्या वाराने उन्मत्त झालेल्या गजासूर अमरावतीचे राज्य प्राप्त करण्यासाठी अमरावतीकडे निघाला. महादेवानी दिलेली अमरावती या देवाची कोणती सामान्य जबाबदारी या इंद्राची आहे. तुम्ही बरोबर बांधाल आणि दाखव तुझं सामर्थ्य. हे कशाला दाखव तुझे सामर्थ्य.
इंद्राची अमरावती काबीज करून गजासूर सत्यलोकी निघाला. ब्रह्मदेवा, त्या गजासुरापासून आम्हा देवांचे रक्षण करा. त्या गजासुराने अमरावतीचं राज्य काबीज करून आम्हा देवांचा अचानक छळ चालू केला आहे. देवेंद्रा, महादेवाच्या वराने हा गजासूर फार उन्मत्त झाला आहे. यावरती उपाय श्री महादेव सांगू शकतात. आपण विष्णू समवेत आपण कैलासावर महादेवांच्या भेटीला जाऊया. सृष्टीच्या खेळासाठी जातो आणि आता तुला पाहून तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. हा गर्व जास्त काळ टिकायचा नाही. तुम्ही बरोबर होता तर आणि दाखवा तुझे सामर्थ्य. देवेंद्र व ब्रह्मदेव महादेवाच्या भेटीला कैलासाकडे निघाले. तुम्ही दिलेल्या वरामुळे तो गजासूर फार उन्नत झाला आहे. त्या गजासुरापासून आम्हा देवाला मृत्यूचं भय आहे.
महादेवा त्या गजासुरा जाणतो तेव्हा तो कोणाच्या होणार आहे हे देखील आम्हाला सांगा. हे बाबा निश्चिंत राहा. त्या गजासुराचा अंतकाळ जवळ आला आहे. त्या गजासुराचा अंतकाळ बाल गणेशाकडून होतोय. आपण बाल गणेश आराधना करूया. इथे महादेवा या पूजेला अंतकाळ करूया. ठीक आहे. शिवनंदना तुझी गुण गाताना शिवनंदना तुझी गुण गाताना होई माझा आनंद मना होई माझा आनंद मना मोरया मोरया तू गणा मोरया मोरया तू गणा शिवनंदना देव हो, तुमच्या मनीचा भाव मी जाणला आहे. त्या उत्कंठ गजासुराचा अहंकार मी संपुष्टात आणणार आहे. देवादिदेव, त्या गजासुराचा अंत माझ्या हातून होणार आहे. ठीक आहे देवा. देवादिदेव श्री गणेशा जय असो. मी शिव पार्वतीचा पुत्र गणेश आहे आणि मी तुझ्या समाचारासाठी आलेलो आहे.
या त्रिगुणातील देव मानव मानव माझ्या आधी आहे आणि तू माझ्या समाजासाठी आलाय. अरे गजासुरा, महादेवांच्या वराने तू उन्मत्त झाला आहेस, आठवतो वर. मग वेळ कशाला काका तुझ्या कामाची आहे. अरे गजासुरा, तुझा अंत माझ्या हातून होणार आहे, सांभाळ. पाऊस तुला बाळा घेऊन आता कसं बरोबर मॅनेज झालं इथं एक फुला
चालत झाल्या गणपती बाप्पा
दर्शनासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचं आम्ही श्री त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ चिपळूण आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो, गणदर्शन झालेलं आहे. आम्ही आता सादर करत आहोत एक नटखट गवळण. एक नटखट गवळण. बसा म्हटलं मुटकेल इथे दोन चालू दारला दारला का घालतो तो टोकतो
काहीतरी गोल का मला तर मोहीत माहिती नाही अगर राहते विनायक पण नको अगर राहते माझ्या गीता काढत म्हटलं नाही बघ मावशी आवाज येत नाही अगर राहते ती मावशी जाणून जरी फिरत असते ना बाई अगं कोण ग बाई राधा आता अगं बाई तुला कसली ग पहिली बाधा आणि ते जाऊ दे ग बोरी अगं बाजून गेलीस तर या म्हातारीला आवाज देत नाही आता कसली गरज पडली म्हणून या मावशीला आवाज दिलास ग देवा माधुरी बसायला जायचा विचार असं म्हणताय अगं बोरीनो पण त्यात माझ्या म्हातारीचं काय कशात काय फाटक्या लुगड्यात पाय बघ अगं तरी पण बघ येते म्हणा तुमच्या संगतीला बोरीनो अगं भरदारी शाळून येते आणि फटकन आली बघा भरदारी शाळून सुने आली गडबड माझी झाली सांगा बोरीनो हाक मारून दिली कुणी आरोळी
अय्या म्हातारी मात्र जाण्याचा विचार आणि असं म्हणताय अगं पण ही आधी त्या आधी काय म्हणते जाणार ती अगं ही थेरडी बघ अगं एवढी ढेपली गोटायच्या पेड लावली की काय असं म्हणताय तर जाऊया मात्राला जरा बंद करा का उजेड येतो इथं संतोष साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दिलीप नाथाराम गोवळकर यांच्याकडून मावशीसाठी खास 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं म्हणणं आहे मावशीने दिलीप यांचं छानपैकी नाव घ्यायचंय. मावशी घाबरते की काय काय माझ्या बच्चा अय्या हे ते बरं अहो दिलीपराव ऐका बरं तर दिलीपराव श्री सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्ताने जमले होती फार भक्तांची दाटी श्री सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने जमली होती फार भक्तांची दाटी आणि माझ्या लाडक्या दिलीपरावांचं नाव घेते या सर्व जमलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी. या सर्वांचा आम्ही त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ सामूहिक ग्रुप चिपळूण आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय ग म्हणजे काय बाजारात निघाल खरं पण घेतलं काय नेचलं काय हे कोण सांगणार बरं सांगायला पाहिजे का मग मी इथं फिरायला आलं की काय सांगायलाच पाहिजे काय ही मेली बोलते बघा पोराला बोल ह्या वेरल मध्ये एवढी एवढी पावटे एवढी पोरं तू दिसतील पण घेतील तिकडे घेतील माहिती का अय्या असं म्हणताय अगं चला तर जाऊया बाजाराला.
मोहन मुरलीवाला मी भुलरी जगाला मोहन मुरलीवाला मी भुलरी जगाला या गोकुळाला नंदा घरी वाढलो मी श्रीनंदलाला नंदा घरी वाढलो मी श्रीनंदलाला हॅलो देवा पेंजा पाकऱ्याला पेंजा पाकऱ्याला पेंजा पाकऱ्याला कुणी हाक मारे देवाने बोलावी बोलावी देवाने बोलावी पेंजा पाकऱ्याला Viva
ठीक आहे देवा, तुम्ही सांगितले का मी योग्यरित्या ते पार पाडतो. ठीक आहे देवा. ऐकलं होतं पण खरं आहे, गावची पोरं लय हुशार. एकदा स्वतःसाठी टाळ्या वगैरे. थांबा थांबा जरा थांबा. बघतो थांबा, सगळ्यांचा बघतो. पहिला तुमचा बघतो. काय विचारताय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने माझ्यावर सोपवली. माझ्या एकट्या काही जमायची नाही. तू येऊन काय करणार आहेस? तिथला आदित्य शिकवण होता वा. काय कामाचं नाही. त्याला जेवढं हा लाईन मारायचा. त्याचा पत्ता कट. तो ज्ञानेश मारा होता जरा. तो पण त्याच्या संगतीलाच एका मायाचं म्हणी. तो बाईस जरा टिप्या मारा आहे. पण नको, माझा मित्र हाय, त्याला बोलून बघायला पाहिजे. माझा एक दांडू आणि किती जणांना थांबू. बरोबर ना? काय बरोबर आहे? पावलं जा. बरोबर म्हणताय. गवलानी किती आहेत माहिती काय? 66 308. सकाळी आला माझा मित्र इकडे. तेव्हा दिसला काय? हात मारून तो बघायला पाहिजे. अरे सगळेच आवाज देता वाकड्या म्हणजे काय करणार? अरे वाकडे वाकडे. कुठले येते काय बाई. अगं हायच तरी कुठे? हॅलो दोन उतर दोन हलवा हलवा. काय करतोय? दोन उतर दोन हलवा हलवा. हॅलो त्या तलमवाली काय कदमवाडी नाही. हॅलो तलमवाली तलम.
गेल्यापासून हा नुसता पलतोय पलतोय. बाबा नुसता उठतोय. अरे काय बोलतोय हा? अरे हा माझा फोन पहिला एवढा होता. काय? अरे हा माझा फोन. अरे सगळ्यांची पोरं एवढीच असतात लहानपणी. पहिला एवढा होता आता एवढा झालाय. एवढा झालाय आता एवढा झालाय. हा मग अरे तुला काय सांगू काय सांगू? माझी बाई मला बोलली तुझी बाई अहो याला जाऊन आता टाका हवाय. कुठं नदीत? अरे याला चालत असा बोलला दांडा. मग तुला कुठं वाटला? अरे कॅनेल मध्ये नदीत अरे टाकायला लोकांना देव देव करून होत ना आता एक झालाय तो तरी असू दे. उसाच आहे का? हा मग? बरं बरं. अरे बाई बोलली अहो नेऊन ह्याला नेऊन टाकाय हवाय. टाकलीस? अरे ह्याची टाकलेला तर टाकलेला हा पण हिची साल्याची तयारी कोणी करा नव्हती. मग तू काय करत तरी काय होतास रे? अरे याला अचानक खाल्ला ना असं ठेवला मग काय करू आता झाला. मग काय केला? बाईला सांगत ह्याला लगेच निघून तयार ठेव. मग बायको निघवला काय? बायकोन काय केला माहिती आहे? काय? ह्याला सलत नाही पॅन आणलेली. बायकोन माझा सलत ह्याला घातला. आता ह्याचा वाटूनच झाला. अरे माझा सलत माझ्या पोलग्याला घातला आणि मला काय बोलली माहिती आहे? काय? अहो ह्याची हिंद कला. मासनात गेला का नाही दादा? अहो ह्याची हिंद कला. अरे ह्या गाल्याची हिंद कला बसलो. आधीच सलत होता धपला एवढा आणि सलत वर केला. अरे हिंद कशी करू कारण चड्डीच घातला ना. अरे गाल्यान चड्डीच घातला नाही. अरे चड्डीच नाही घातला म्हटलं मला काहीतरी धोका घालवा हवाय ना. तू हुशार. अरे मग नाही तर ही लोकांची मुंबई नाही बघतील. हार्डवेअर काय? अरे ह्याची हिंद करायला बसलो मग ह्याची मुंबई नाही बघती. मग ह्याला काहीतरी भीती दाखवावे म्हणून बायकोन काय सांगितलं माहिती आहे? अरे बाब्या चड्डी घाल. अरे बाब्या चड्डी घाल नाही तर ही लोक तुझी मुंबई बघतील. बोले ह्यानं चड्डी घातला. अरे चड्डी घातला आणि मी आलो होतो वाईट झाला गुलाकडनं 5 मिनिटं झाली होती.
मग ह्याला काय सांगितलं माहिती आहे? जरा झाला का असा माझ्या घराच्या समोर असं बोल आहे. अरे तिथं जाऊन बस सांगितला होता. हा, मग काय आला? मी येतो लगेच भाकरी तुकला खाऊन. माझा बाबी पण माझ्यासारखाच आगाव आगाव आगाव. आगावानी खाती अशी लगेच खोल घालून मोकला होणार. मग तर अला कॉलेजच्या 4 मुली असल्या रस्त्याने जात होत्या. किती मुली आहेत? अला 4. तू लगेच बघा आला माझा बाब्या होता. आम्ही एक सांगतो, तू या गावाचं थोडं नाव रोशन करणार. मग आला पुढे. त्याला 4 मुली रस्त्याने जात होत्या आणि आपण खात्याल. खात्याल. त्यांना काय विचारलं माहिती आहे? काय विचारलं? अहो ताईनू तुम्ही जाता हो तरी कुठं? ताईनी? अलगच ऐकलंच ते. ताईनी, ताईनी. हा ताईनू हा. जाताव कुठं? हा, मग बरोबर आला. जाताव कुठं बोलल्या. त्या काय बोलल्या माहिती आहे? काय बोलल्या? मुंबईला. आता मुंबईला चालत जाणार आहेस तू? अरे त्या ताईनू बोलल्या ह्याला हा. आम्ही जातो मुंबईला. हा, मग गावाला? मुंबई शब्द ऐकता हा. यांनी होती ती पण खाली केला. काय तुझी मुंबई असेल काय? यानं होती ती पण खाली केला. हा. आणि त्या पोली पण हुशार. हा. त्या पोली काय म्हणतात माहिती काय काय? बोलल्या? आम्हाला अशा छोट्या मुंबईला नाही जायचं आहे. आम्हाला मोठ्या मुंबईला जायचं आहे. त्यानं काय सांगितलं माहिती आहे? त्याने काय सांगितलं? अहो ताईनू 5 मिनिटं थांबा. हा. माझा पप्पा भाकरी काय दिलं? काय करायचं ह्याला? काय करायचं सांग? हा त्याच्या पोराचा भरवसा. अहो मग काय बोलायचं आणि काय? काय करायचं आहे ते सांग? अरे मग एवढा वेळ मी हात मारतो तू ह्यासाठी तिकडे अरे ह्यासाठीच गेलो होतो. तुला काय करायचं काय? अरे पण तू कशाला तरी बोलवत होता? अरे देवाने आपल्यावरती कामगिरी सोपवली. पण ती कोणती? 308 गोपिकांचा मेळा. हा. हा पण गुरु मथुरेच्या बाजारीचा. अरे मग जाऊ दे ना. अरे जाऊ दे ना, काही जाऊ दे ना, देवाची कामगिरी आहे. आपल्याला दहीदूध खायला भेटेल. अरे दही दूध ताक लोणी तूप बीप सगळा भेटेल. नक्की भेटेल काय? अरे नक्की भेटेल. हे बाब्या तुला चालेल ना? हा चालेल मग चल जाऊया. त्याला आपल्याला फक्त अडवायची आहे. आलवायची जाय ना. हो. दगड दोंड तो आणलेस ना. मी हॉलता आणलाय हा बघ. अरे दगड दोंड नाही, रस्ता त्यांचा प्रतिबंध करायचा आपल्याला. होय काय? चल मग जाऊया. तू तयार आहेस? माझा एक दांडू, माझा एक दांडू. चिडलेल्या कंसाने कृष्ण वधासाठी अनेक दैत्यांना गोकुळामध्ये पाठवला. त्यातीलच असुर नावाचे दैत्य कृष्ण वधासाठी गोकुळामध्ये येत आहे. हे बाब्या
अवदसा काय विगो निश्चित सगळीकडनं सारखेच काढली ना विगो ही काय सारखेच सगळीकडनं ही काय अरे काही तुमच्या गावात भुताई अशी काय आणून ठेवली आहे अरे बंदोबस्त करा आम्ही येली होती अरे तो मला लागला कुठे गेला तो अरे बाबा हे वाला काय बोलू आपण जायला लागलो चल लवकर जाऊ ते वाजवले हॅलो सयान या सयान सयान या सयान Bye.
10 रुपये 20 रुपये चकोबार थोडी सोड पाहिजे हो. आलंही म्हणते घुसलू एवढ्या दिवसात काढायला मानला ना. तिला आता दिवसभर घेतला नाही कोणी लोणी. गत अरे ही बस सारखेदा काढली नाही ती बस ही बस अरे मावशी दिवस जवळ आले. पाण्यात कटी काय कौतुक होतं म्हणजे काय अगं असं होय. अगं बाई मी विसरली बरं. म्हणजे माझं सांगायचं की काय माल काय घेतला तू. अगं एक नंबर जो त्याचा गेला माझ्या मला लाज वाटते. गेलीच लागणार आज अर्धी लाकडं गेली कोमल आणि लागते. सांगू म्हणते काय ऐक तर. अगं पोरी तो मावशी पाठा मागीने दोन आता पहिल्या मडकीला चिवडा काय दुसऱ्या मडत घेतलाय खवा आणि तुमची लाडकी मावशी नेसले नऊवारी शाळून नवा. सगळ्या ऑर्डर आज नसलेली नावं सांगते. पात्र काय बघायला फुगायला कवळाची ब्राह्मण आहे ना. हा नवीन आलाय काय आम्ही नव त्यातलं मी नव तो बघतो असं मी नाही चला ना गणे काय झालं रे काय अगं हे मावशी या कार्यक्रमासाठी रसिकांची पसंती आहे. अण्णा सिगवन यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं म्हणणं आहे मावशीने नाव घ्यायचंय अण्णा सिगवन यांचं. माझी कल्पना की काय हे ते बरं अंधारावांचं नाव. घे लवकर घे वाट बघताय. तुला काही झालं रे मेल्या. मी पण नाही आपण वाट बघतो आपण कसा तुला काही झालं मेल्या. हे ते बरं अंधाराव त्या लाडक्या तुमच्या मावशीने केसामध्ये घातला आबोळी गजरा. आगोरी झालाय पाहिजे आता. तुला काही झालं रे मेल्या. ऐका तर अंधाराव त्या तुमच्या खास लाडकी मावशीने केसामध्ये घातला आबोळी गजरा आणि माझ्या लाडक्या अंधारावांचं नाव घेते. या मावशीकडून खास त्यांना मानाचाच मुजरा. अथर्व आग्रे यांचंही मावशीने नाव घ्यायचंय. यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाई अथर्व कुठे आहे. घेते बरं अथर्वाचं नाव माझ्या लाडक्या. मागाशी रडलाय तू वडापावसाठी. असं होय. ऐकतर माझ्या लाडक्या अथर्वराव. अरे जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने. अथर्व जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने आणि माझ्या लाडक्या अथर्वाचं नाव घेते मी त्याची खास मावशी या नात्याने. मावशी ए बाबा तुझी मावशी घेऊन जा. ते जाऊ दे मला कशाला बरं इथं थांबवलं. हे मावशी रेमजेवाडी कदमवाडी सिगवनवाडी यांचे प्रमुख माजी सरपंच श्री बाबाराम धोंडू सिगवन. रेमजेवाडी कदमवाडी सिगवनवाडी यांचे प्रमुख व माजी सरपंच श्री बाबाराम धोंडू सिगवन यांच्याकडून ही मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं हे मावशीने नाव घ्यायचंय. खतरनाक घ्या चाटून पिण्यासारखं. काय बरं नाव म्हटलं. बाबाराव धोंडू सिगवन. तर बाबाराम हे ते बरं बाबाराम तुमचं नाव सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आला होता मंडपवाला डीजेवाला. सत्यनारायणच्या महापूजेच्या दिवशी आला होता मंडपवाला डीजेवाला
आणि माझ्या लाडक्या बाबारावांचं नाव घेते हा तरी सुद्धा म्हणतात शिककडे झाला. त्याचप्रमाणे आरवी आग्रे यांच्याकडून छोट्या पेंड्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच प्रतीक परशुराम सिगवान व प्रथमेश परशुराम सिगवान यांच्याकडून मावशीसाठी संयुक्त 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं म्हणणं आहे मावशीने नाव घ्यायचंय प्रतीक यांचं. बाई व्हाईट शर्ट घालून प्रतिक्रम आलेत बरं. हे दे बरं माझ्या लाडक्या प्रतिक्रमांचं नाव. तुला काय झालं रे मेल्या? अगं तर मागासपासून वाट बघतोय काढतोय तो बघ प्रतिक्रम हे दे बरं नाव. घेऊ ना. श्रीकृष्णाच्या मुकुडावरती नेहमीच असतं मोराचं पीस. हा प्रतिक्रम मला नाव घेतल्यावरती हातात टाळे बघतो देऊ नका. ऐक. लक्षात घ्या. ए बाबा ऐक तुला काय झालं मेल्या? मी त्याला सांगतोय ऐका तर प्रतिक्रम श्रीकृष्णाच्या मुकुडावरती नेहमीच असतं मोराचं पीस आणि माझ्या लाडक्या प्रतीकचं नाव घेते. मला येऊन बाहेर खोपी फाट्यावर भेट ही त्याचप्रमाणे ए बाबा प्रथमेश यांचंही मावशीने नाव घ्यायचंय. प्रथमेश सिगवन यांचंही मावशीने नाव घ्यायचंय. हा आता रे देवा त्या जर मावशीला सगळ्यांनी जर नावं घ्यायला लावली तर कसं व्हायचं? काय ए लालू इकडे ये. घेऊ खरंच घेऊ. अगं घे अरे तुझा पोरगा मग तिकडे लाईन मारतोय मला असतो. अगं ह्या वयात बघणार नाही तर काय लाकडा सरनाव गेल्या बघणार.